ही आहे हेल्दी प्रेग्नन्सी सिरीज पार्ट 1. म्हणतात 7व्या महिन्यात शुगर टेस्ट करा. तुम्हाला माहिती आहे का, काही महिलांना प्रेग्नन्सीमध्येच डायबिटीज डिटेक्ट होतो. याचा धोका आईला आणि बाळाला सुद्धा होऊ शकतो. या स्थितीला जेस्टेशनल डायबिटीज असं म्हणतात. प्रेग्नन्सीमध्ये हार्मोन्स बदलल्यामुळे शरीर साखर नीट कंट्रोल करू शकत नाही आणि जर वेळीच लक्ष दिलं नाही तर बाळाचं वाढतं वजन असल्यामुळे किंवा बाळाचं वजन जास्त असल्यामुळे डिलिव्हरीमध्ये अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतात. प्लेसेंटा हे बाळाच्या वाढीसाठी हार्मोन्स तयार करते, जे आईच्या इन्सुलिन तयार करण्यासाठी सुद्धा रोखते. यामुळेच रक्तामधलं ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि जर शरीर इन्सुलिन तयार करू शकत नसेल तर डेफिनेटली प्रेग्नन्सीमध्येच आईला डायबिटीज होऊ शकतो. जेस्टेशनल डायबिटीज हा कोणाला होऊ शकतं? जे ऑलरेडी अतिशय लठ्ठ आहे, ज्यांचं वजन खूप जास्त आहे किंवा त्यांना बिफोर प्रेग्नन्सी डायबिटीज डिटेक्ट झालेला आहे. ज्या स्त्रियांचं वय 25 पेक्षा जास्त आहे किंवा ज्या स्त्रियांना आधीपासूनच PCOS डिटेक्ट झालेला होता किंवा तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून म्हणजेच तुम्हाला हेरिडेटरी हा प्रॉब्लेम आहे. पण बऱ्याच लोकांना याची कधी कधी लक्षणे सुद्धा दिसण्यात येत नाही, म्हणून त्यांना माहितीच पडत नाही. परंतु बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं वजन जर खूप जास्त असेल तर मायक्रोसोमिया हा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये दिसून येऊ शकतो. हायपोग्लायसेमिया म्हणजे जन्माला आल्यानंतर लगेचच त्याच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते. काही मुलांचा अकाली जन्म होतो किंवा श्वासाच्या त्रासाचे सिंड्रोम सुद्धा त्यांना होतात आणि कदाचित पुढे भविष्यात आईला टाईप 2चं डायबिटीज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण यावर सोल्युशन नक्कीच आहे. सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टरांना रेग्युलर व्हिजिट करा आणि तुमच्या शुगरची चाचणी करा. दुसरी गोष्ट, योग्य आहार घ्या. फोकस तुमचा बॅलन्सिंग डाएटवर, ज्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स असतील याच्यावर असला पाहिजे. त्याचबरोबर हलका हलका व्यायाम किंवा कमीत कमी अर्धा तास, जास्तीत जास्त 1 तास तरी तुम्हाला चाललं गेलं पाहिजे. साखर आणि कमीत कमी रिफाइंड कार्ब्स जे आहे ते कमी केले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, रात्रीची पुरेशी झोप घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर जर डॉक्टरांनी इन्सुलिन घेण्यासाठी तुम्हाला रेकमेंड केलं असेल तर ते सुद्धा नक्कीच घेतलं पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीज याला अजिबात दुर्लक्षित करू नका, कारण योग्य आहार, योग्य काळजी आणि योग्य माहिती जर घेतली तर आई आणि बाळ दोघेही सुरक्षित राहू शकतात. पार्ट 2 मध्ये आयर्नची कमी झाल्यानंतर एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम होतात हे मी सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर त्या प्रत्येक लेडीजवळ पाठवा जी प्रेग्नंट आहे किंवा प्रेग्नन्सी करण्याचा विचार करत आहे. थँक्यू.